हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात 4 पॉईंट्स बद्दल. जे 4 पॉईंट आपण टिक केले तर 2026चा T20 वर्ल्ड कप आपण नक्की फायनल पर्यंत पोहोचू शकतो. मी असं नाही म्हणणार की आपण जिंकूनच जाऊ, पण हे कन्फर्म होऊ शकतं की सेमीफायनल किंवा फायनल पर्यंत आपण नक्की पोहोचू. कोणत्या ते 4 पॉईंट्स आहेत बोलूयात. पहिला पॉईंट आहे सूर्यकुमार यादवचा फॉर्म. सूर्यकुमार यादवचा फॉर्म जसा न्यूझीलंड सिरीजमध्ये होता, जर तो फॉर्म तसाच भाऊनी कंटिन्यू केला तर मला वाटतं तो भारताच्या हितासाठी आहे. कारण सूर्यकुमार यादव ऑब्व्हियसली 3 किंवा 4 नंबरवर खेळेल. त्याचा स्ट्राईक रेट जो आहे 160-170 प्लस असतो. त्या स्ट्राईक रेटनं जर त्यांनी इनिंग पेस केली, ते इनिंगला एक गाईड केलं, तर मला वाटतं ते भारताच्या हितासाठी आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं पहिला पॉईंट सूर्याभाऊचा फॉर्म जो कंटिन्यू करावा लागेल त्याला न्यूझीलंड सिरीज सारखाच. सेकंड गोष्ट आहे शर्माजी आणि वर्माजी. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे 2 प्लेअर मला वाटतं की प्लेअर आहेत, इम्पॉर्टंट प्लेअर आहेत. त्या दोघांचा फॉर्म सुद्धा आपल्याला पाहिजे. दोघंही ज्या मॅचला खेळतील, मी म्हटलं एकाच इनिंगमध्ये जेव्हा दोघंही चांगले खेळतील तेव्हा भारताचा स्कोअर समवेअर अराउंड 200 किंवा 225च्या दरम्यान दिसेल तुम्हाला. त्या दोघांच्या चांगल्या इनिंगमुळे भारताचा स्कोअर 225 तर होईलच, आणि त्याच्यात जर सूर्यकुमार यादवचा फॉर्म सोबत ऍड केला तर तो स्कोअर जवळपास 250 ते 250च्या दरम्यान जातो. तर ह्या दोघांचं खेळणं गरजेचं आहे. दोघांपैकी एकाच प्रत्येक मॅचला खेळणं गरजेचं आहे. एखाद्या मॅचला अभिषेक शर्मा फ्लॉप झाला तर तिलक वर्मा खेळायला पाहिजे, तिलक वर्मा फ्लॉप झाला तर अभिषेक शर्मा खेळला पाहिजे, पण या दोघांचं खेळणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे हार्दिक पांड्या द ऑलराऊंडर. हार्दिक पांड्या बेस्ट ऑलराऊंडर आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जो फिनिशिंग टच हार्दिक पांड्या बॅटिंगमध्ये देतो, शेवटच्या 10 बॉल 15 बॉलमध्ये 40 रन 45 रन 300-250च्या स्ट्राईक रेटने जो काढतो ते भारताला फायद्याचं ठरेल. जसं मी आधी म्हटलं, जो स्कोअर 250चा असतो तो हार्दिक पांड्याच्या त्या फिनिशिंग टचमुळे 250 रनापर्यंत जातो, 250च्या पुढेही जातो कधी कधी. आणि ऑलराऊंडर मी त्यासाठी म्हणलो कारण हार्दिक पांड्या आजकाल आपण बघत असेल तर तो पॉवर प्लेमध्ये सुद्धा 2 ते 3 ओव्हर टाकतो, म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंट तो बॉलिंग करतो. तर त्याच्या विकेट्स जर त्याला भेटत असतील पॉवर प्लेमध्ये तर तो एक बोनस आहे. त्याच्यामुळे म्हटलं हार्दिक पांड्या द ऑलराऊंडर आपल्याला पाहिजे. तो तिसरा पॉईंट. चौथा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंग आपल्याला माहिती आहे ब्रिलियंट बॉलर आहे. पॉवर प्लेमध्ये दोन्हीकडे स्विंग करतो, आणि जेव्हा तो विकेट घेतो तो गुच्छामध्ये विकेट घेतो, 2-3 अशा विकेटा घेतो. आणि जेव्हा तो पॉवर प्लेमध्येच 2 विकेटा घेतो त्याच्यासोबतच हार्दिक पांड्या किंवा दुसरा एखादा बॉलर तो एक विकेट घेऊन घेतो. तर पॉवर प्लेमध्ये 2 किंवा 3 विकेटा गेल्या अपोजिशनच्या तर तो मॅच 25-30% भारताच्या फेवरमध्ये येऊन जातो. त्याच्यामुळे मी म्हटलं हे 4 पॉईंट गरजेचे आहेत. सूर्यभाऊचा फॉर्म, शर्माजी वर्माजीचा फॉर्म, हार्दिक पांड्या ऑलराऊंडर याचा फॉर्म आणि अर्शदीपचा फॉर्म. आणखीन भरपूर गोष्टी ज्या मी इथं मिस करतोय त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहचा फॉर्म आपण जर बघितला तर मागच्या काही मॅचेस पासून तसा दिसला नाही. 2024 T20 वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द सिरीज होता जसप्रीत बुमराह. त्या लेवलचा परफॉर्मन्स तर मागच्या काही मॅचेसमध्ये दिसला नाही. तर तो एक कन्सर्न आहे जसप्रीत बुमराहचा बॉलिंग फॉर्म. मला वाटतो कमबॅक करेल कारण तो लेजंड बॉलर आहे. दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे अक्षर पटेलची बॅटिंग. अक्षर पटेलला आपण रिसेंटली काही मॅचेसमध्ये बॅटिंग करताना बघितलं नाही. रिंकू सिंगला पण आता आपण बघितलं, दोघांनी वॉर्मअप मॅचमध्ये पुढे प्रमोट केले बॅटिंगसाठी. तर ते दोन एक प्लेअर असे आहेत की त्यांची बॅटिंग बघावं लागेल जेव्हा एक बॅट डे येईल तेव्हा. एक महत्वाची गोष्ट जी सोशल मीडियावरती चालू होती की भारताला हा वर्ल्ड कप जिंकण्यापासून कोण रोखू शकतं, तर त्याच्यात सोशल मीडियावरती 2 उत्तर मला प्रामुख्याने दिसले आणि मी पण ॲग्री करतो. एक म्हणजे ड्यू. ज्या दिवशी ड्यू असेल आणि आपल्याला बॉलिंगमध्ये 200-250 रन डिफेंड करायचे असेल तेव्हा आपण कसे अप्रोच ठेवणार, तेव्हा आपले बॉलर कसे बॉलिंग टाकतील, हा एक महत्वाचा प्रश्न राहील. आणि दुसरा म्हणजे 1 बॅड डे. जे सगळे म्हणतायत की एक खराब दिवस बॅटिंगमध्ये गेला, एक खराब दिवस बॉलिंगमध्ये गेला आणि तो दिवस सेमीफायनल किंवा फायनल असेल तर भारत मॅच हरेल. मला वाटतं ड्यूसाठी आपण प्रिपरेशन करू शकतो. बॅड डेसाठी मला वाटतं आपल्याकडे प्लॅन बी असायला हवा. तो कसा असेल कसा नसेल मला वाटतं हे टीम कोच या सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मी जे 4 पॉईंट सांगितले ते योग्य आहे का? नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.